स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 30 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी केलेल्या आजपर्यंतच्या समाजकार्याची दखल घेऊन नुकतेच भारत गौरव सन्मान समारोह दिल्ली यांनी रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सचिन खरात यांना सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कोल्हापूर इथं करण्यात आला होता। तोच 15 दिवसात पुन्हा दुसरा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने संस्थापक अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील, सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे व पुणे जिल्हाध्यक्ष अशोक ओवाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक ओवाळ साहेब यांनी केले होते। त्यासमयी शेकडो मान्यवर उपस्थित होते। पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी बोलताना सांगितले की मला समाजकारणाची आवड आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन तळागाळातील लोकांना मदत करणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो। माझे संपूर्ण कुटुंब व मित्र परिवार यांचा मला खूप सपोर्ट आहे व रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांचा आशीर्वाद व खंबीर साथ आहे। मित्रांनो, मी हे शून्यातून निर्माण केलंय, फक्त जिद्द आणि चिकाटी व काम करण्याची तडफ आहे। मित्रांनो, मी माझ्याकडे असणाऱ्या शक्तीचा उपयोग लोककल्याणासाठी करत आहे। मी करत असलेल्या समाजकार्यात माझा दौंडकर परिवाराचा यात मोठा सहभाग आहे। या सर्वांची साथ हीच माझी खरी शक्ती आहे। पुरस्कार मिळाल्यानंतर रिपाई च्या वाकड येथील कार्यालय इथं महाराष्ट्र राज्य संघटक कैलासजी जोगदंड व पिंपरी चिंचवड शहर संघटक सुनील धाइंजे, पिंपरी चिंचवड युवा नेते तुषार कांबळे, उद्योजक नितीन जोगदंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद पवार व पिंपरी चिंचवड येथील रिपाई च्या असंख्य कार्यकर्त्यांनी स्वागत व सत्कार केले। त्यावेळी दौंड शहर अध्यक्ष शशांक गायकवाड व विद्यार्थी अध्यक्ष अभय भोसले व पिंपरी चिंचवड येथील रिपाई चे कार्यकर्ते उपस्थित होते।